या प्रमुख पाहुण्याचं आगमन या ठिकाणी होत आहे. मी उपस्थितांना विनंती करतो की जोरदार टाळ्यांमध्ये आपण या ठिकाणी त्यांना स्वागत करावं. बीड जिल्ह्यामध्ये शैक्षणिक कार्य घडवून आणणारे आणि शिक्षकांचे प्रश्न महाराष्ट्र दरबारी मांडणारे व्यक्तिमत्व म्हणून माननीय श्री विजयजी पवार सर, राज्याध्यक्ष PTA संचालक उमर किरण, शिक्षक प्राध्यापक श्री शिवाजी वराडकर व्यासपीठावर येत आहेत. सर्वांचं मान्यवरांचं शब्दसन्माने हार्दिक स्वागत. मी मान्यवरांना विनंती करतो. या पुण्य तुषार हार धवला, या शुभ्र वस्त्रा होता, या मीनावर दंडमंडित करा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माचित्रशंकर प्रकृतीवीर दैवै सदा वंदिता, सामान पातु सरस्वती भगवती विशेष जाग्या पहा. सरस्वती मातेच्या प्रतिमेचं पूजन मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी होत आहे. माननीय हर्षद केकान सर, माननीय श्री विजयजी पवार सर, माननीय श्री राजेंद्र जगदाळे सर, माजी मुख्याध्यापक शारदा विद्या मंदिर, माननीय श्री काळे साहेब, प्राध्यापक श्री लगाड सर, माननीय श्री विजयजी बोराडे सर तथा शारदा कोचिंग क्लासेसचे संचालक प्राध्यापक श्री शिवाजी वराड सर या मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचं पूजन या ठिकाणी संपन्न होत आहे. saya nak create di boost. या ठिकाणी प्रतीक आहे. अज्ञानाकडून ज्ञानाकडे येणारं प्रतीक म्हणजे समय आहे. त्या दिव्याचं दीप प्रज्वलन या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते होत आहे. वैचारिक अंधकार दूर करून ज्ञानाचा प्रकाश निर्माण करण्याचं कार्य दीप करतो. या दीपाचं प्रतीक म्हणून या ठिकाणी दीप प्रज्वलन या ठिकाणी होत आहे. सरस्वती मातेच्या प्रतिमेचं पूजन श्रीफळ जोरदार टाळ्यांमध्ये आपण या कार्यक्रमाचं उद्घाटन झालेलं आहे. पेवळी तालुक्यामध्ये शैक्षणिक क्रांती घडवणारे क्लासेस म्हणून या ठिकाणी शास्त्र कोचिंग क्लासेसचा उल्लेख होतो. अतिशय अल्प कालावधीमध्ये उत्तुंग यश या क्लासेसकडे शब्दप्रमाणे हार्दिक स्वागत. या अतिशय छान उत्कृष्ट मार्गदर्शन आणि आपल्या भविष्यातील शैक्षणिक वाटचाली संदर्भात मंथन या कार्यक्रमामध्ये होणार आहे. आपला सर्वांचं देखील शब्दसन्माने हार्दिक स्वागत. या कार्यक्रमाप्रसंगी राज्याध्यक्ष PTA संचालक उमर किरण, शैक्षणिक संकुल बीड तथा संचालक प्रोफेशनल ग्रुप ऑफ एज्युकेशन बीड यांचा सत्कार करण्याची विनंती प्राध्यापक श्री शिवाजी वराड सर यांना करतो. माननीय श्री विजयजी पवार शिवाजी वराड सर या ठिकाणी सन्मान करत आहेत. जोरदार टाळ्यांमध्ये आपण त्यांचं स्वागत करायचं. आपण शैक्षणिक कार्यासाठी झुकवलेलं हे व्यक्तिमत्व प्राध्यापक माननीय श्री
गुणगौरव सोहळा, पालक मेळावा आणि अतिशय दर्जेदार असं मार्गदर्शन शिबिराचं आयोजन आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं शारदा कोचिंग क्लासेसने या ठिकाणी केलेलं आहे. आजच्या या सुवर्णदर्शी कार्यक्रमाचे मोटिवेशनल स्पीकर, आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय प्राध्यापक विजयजी पवार सर, प्रोफेशनल टीचर असोसिएशन महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र इंग्लिश स्कूल्स ट्रस्टीज असोसिएशनचे महाराष्ट्राचे राज्याचे अध्यक्ष, उमाकिरण शैक्षणिक संकुलाचे संचालक, प्रोफेशनल ग्रुप ऑफ एज्युकेशनच्या माध्यमातून बीड जिल्ह्यामध्ये शिक्षणाची गंगा प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्यामध्ये त्यांचा निश्चितपणानं नामोल्लेख केला जातो. असे या बीड जिल्ह्यातलं शिक्षण क्षेत्रातलं चाणक्य व्यक्तिमत्व आदरणीय विजयजी पवार सर, व्यासपीठावरती उपस्थित असणारे गेवराई तालुक्याचे शिक्षण क्षेत्रामध्ये गेली 2 पेक्षा अधिक कालावधी ज्यांचा विद्यार्थी घडवण्यामध्ये त्या ठिकाणी गेलेला आहे असे आमचे मार्गदर्शक शारदा विद्या मंदिर या शाळेचे माजी मुख्याध्यापक आदरणीय जगदाळे सर तथा व्यासपीठावरती उपस्थित असणारे युनिक अकॅडमी ऑफ मॅथमॅटिक्स बीडचे संचालक आमचे स्नेही मित्र प्राध्यापक हर्षल केकान सर, व्यासपीठावरती उपस्थित असणारे सातत्यानं मार्गदर्शनाची भूमिका बजावणारे, गेवराई तालुक्यामध्ये गणित हा विषय नाव घेतलं की त्यांच्या नावाशिवाय गणिताचं पूर्ण होत नाही असं गणित तज्ज्ञ म्हणून त्यांना महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचा आदर्श गणित तज्ज्ञ पुरस्कार देखील मिळाला. ते स्नेही मित्र मार्गदर्शक आदरणीय विजयजी बोराडे सर, व्यासपीठावरती उपस्थित असणारे आमचे मार्गदर्शक ॲडव्होकेट शरदजी काळेसाहेब तथा व्यासपीठावरती एक व्यक्तिमत्व आहे जे आमचे सहकारी देखील आहेत. पण खऱ्या अर्थानं या माध्यमातून मला आवर्जून सांगायचे, शारदा कोचिंग क्लासेस फक्त विद्यार्थ्यांच्याच प्रती सहानुभूती, आपुलकी आणि श्रद्धा ठेवतं असं काही नाही. सहकार्याच्या प्रती सुद्धा तशाच प्रकारची आपुलकी श्रद्धा त्या ठिकाणी आमची आहे. आमचे स्नेही मित्र आता ज्यांचं जिल्हा परिषद शिक्षक म्हणून घनसांगवी या ठिकाणी निवड झाली ते सुद्धा शारदा कोचिंग क्लासेसचाच एक पार्ट आहे, एक भाग आहे असे आदरणीय भरतजी लगड सर. आणि व्यासपीठाच्या समोर खऱ्या अर्थानं आजच्या कार्यक्रमाची उत्सुकता पाहून उपस्थित असणारे आपण सर्व पालक, विद्यार्थी, सर्व मित्रपरिवार सर्वांचं शारदा कोचिंग क्लासेसच्या वतीनं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे, सहर्ष स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, खऱ्या अर्थानं आज कार्यक्रम आयोजित करण्याचा जो मुख्य उद्देश आहे, सर मी आपल्या सर्वांना आवर्जून सांगू इच्छितो, पहिला निकाल यंदा 10वीचा लागला. 10वीचा निकाल लागल्यानंतर पहिल्यांदाच गेवराई तालुक्यामध्ये इतिहास घडला आणि शुभांगी कोकरे नावाची मुलगी 100% गुण घेऊन त्या ठिकाणी प्राप्त तिला झाले आणि गेवराई तालुक्यानं त्या ठिकाणी बीड जिल्ह्याचं लक्ष वेधण्यामध्ये त्या ठिकाणी किमया प्राप्त केली. आणि 10वीचा निकाल लागल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचवल्या. आता सगळ्यांनी चर्चा सुरू केली की आता 10वीत काय कोणी पण मार्क्स वाढत असतंय, पुढे राष्ट्रीय स्तरावरच्या स्पर्धा परीक्षा आहेत त्याच्यात काय होते आपण त्याला नेमकं पाहू. त्यानंतर 12वीचा निकाल लागला. 12वीचा निकाल लागल्यानंतर देखील 12वीच्या बोर्ड परीक्षेचा टॉपर सुद्धा हा देखील शारदा कोचिंग क्लासेसचाच होता. आणि त्यानंतर राष्ट्रीय स्तरावरच्या नीट, JEE आणि नाटाच्या या परीक्षेचा निकाल लागला. या परीक्षेचा सुद्धा टॉपर हा शारदा कोचिंग क्लासेसचाच आहे आणि हे आपल्या सर्वांच्या साक्षीनं या ठिकाणी आज आपल्या सर्वांना कळणार आहे. आणि नाटाच्या बाबतीत तर आपल्याकडे फार कमी प्रमाणामध्ये त्या ठिकाणी माहिती आहे, पण सर नाटाची आमच्याकडे एकच विद्यार्थिनी होती आणि त्या एकाच विद्यार्थिनीचं सिलेक्शन हे ऑल इंडिया रँकिंग तिचा 9 आहे आणि तिला पहिल्याच कॅप राऊंडमध्ये जे कॉलेज ऑफ आर्किटेक्चर मुंबई हे पहिल्याच राऊंडमध्ये तिला भेटलेले आणि ब्रिक्स कॉलेज ऑफ पुणे हे देखील तिला पहिल्याच राऊंडमध्ये भेटलेले. म्हणजे नाटामध्ये न भूतो न भविष्यती 100% निकाल शारदा कोचिंग क्लासेसचा आहे. हे पहिल्यांदाच चित्र त्या ठिकाणी शारदा कोचिंग क्लासेसनं करून दाखवलं.
जेईचा निकाल लागला. जेईच्या निकालामध्ये शीतल गोरे नावाच्या मुलीनं IIT मद्रास BS डिजिटल प्लॅटफॉर्मवरती तिचं सिलेक्शन त्या ठिकाणी झालं. तिचं खरं तर IIT ॲडव्हान्स मध्ये तर फक्त 2 मार्कांना त्या ठिकाणी सिलेक्शन हुकलं, नाहीतर तिचा IIT ला नंबर, ती विद्यार्थ्यांनी तिचे पॅरेंट्स देखील या ठिकाणी आले, तिचं सिलेक्शन झालं असतं. पण IIT मद्रास BS ला आणि कॉम्प्युटर सायन्सच्या त्या ठिकाणी ब्रँचला तिचं त्या ठिकाणी ॲडमिशनचं कॉलेज फिक्स झालेलं आहे. त्याचबरोबर मेडिकलमध्ये डॉक्टर, आता डॉक्टरच म्हणते कारण मी मुलांना नेहमी सांगत असतो, तुम्ही ज्या दिवशी रिझल्ट लागला आणि तुमचं कॉलेजला सिलेक्शन झालं त्याच दिवशी तुमच्या नावाच्या पाठीमागे डॉक्टर हे नाव त्या ठिकाणी लिहायला सुरुवात केली जाते. आणि खरंच त्या डॉक्टरचं देखील या ठिकाणी आगमन आहे. त्या ठिकाणी वैभव ठोंबरे हा देखील या कार्यक्रमाच्या निमित्तानं सहपालक या ठिकाणी आलेले, त्याच्या पालकाचं देखील आणि त्याचं देखील या ठिकाणी मनस्वी स्वागत आहे. वैभवने त्या ठिकाणी समोर बसून घ्यावं. वैभवला पहिल्या राऊंडमध्ये विलासराव देशमुख गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज लातूर इथं त्याचं त्या ठिकाणी ॲडमिशन होतंय. पण आणखी होत आहे की पुढच्या राऊंडमध्ये आणखी त्याला चांगलं कॉलेज भेटावं. त्याचबरोबर अभिजित गोरे सर, या विद्यार्थ्याची खासियत होती अतिशय अल्प कालावधीमध्ये अभ्यास करणारा हा विद्यार्थी, पण ग्रास्पिंग पॉवरमुळं त्याला अतिशय सहजरित्या हा रिझल्ट त्या ठिकाणी जनरेट करता आला. आणि या विद्यार्थ्यांची त्या ठिकाणी आपल्याला माहिती देखील असते की अशा प्रकारचा रिझल्ट त्या ठिकाणी आपल्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत आहे. सर, एकूण यावर्षी 31 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन वेगवेगळ्या ठिकाणी झालेलं आहे. त्याच्यामध्ये काही बी फार्मसीसाठी ॲडमिशन्स घेत आहेत, काही विद्यार्थी BSc नर्सिंगसाठी ॲडमिशन्स घेत आहेत, काही विद्यार्थी BMS साठी ॲडमिशन्स घेत आहेत, तर काही विद्यार्थी MBBS साठी आणि टॉपमोस्ट इंजिनिअरिंगच्या कॉलेजला एक 12 विद्यार्थी त्या ठिकाणी ॲडमिशन्स घेत आहेत. आणि नाटामध्ये 1 विद्यार्थिनी या ठिकाणी ॲडमिशनसाठी पात्र झालेले आहेत. आणि म्हणून आपल्या मातीतल्या या विद्यार्थ्यांचा आपल्या मातीतल्या लोकांच्या समक्ष त्यांचा सन्मान होणं ही
कुरुक्षेत्रामध्ये काहींच्या नशिबी अभिमन्यू घडण्याचा देखील योग असतो, पण सुदैवानं मी तसा भाग्यवान आहे. माझे गुरु हे द्रोणाचार्य नसून माझे गुरु हे श्रीकृष्ण आहेत. म्हणून आमचा रथ शारदा कोचिंग क्लासेसचा जो रथ आहे तो निश्चितपणानं कुरुक्षेत्रात सुद्धा विजयाच्या दिशेने वाटचाल करेल असा विश्वास आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं निश्चितपणे आम्हाला वाटतो. म्हणून व्यासपीठालाही माझी विनंती आहे की कृपया आपण सातत्यानं शारदा कोचिंग क्लासेसवरती असणारी माया, आपुलकी, प्रेम आणि मार्गदर्शन करण्याची भूमिका सदैव आमच्या पाठीवरती असावी एवढीच एक माफक अपेक्षा आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं करतो. आणि सर, तुम्ही एका फोनवरती कार्यक्रम असा आयोजित केला म्हटलं की तुम्ही आलात त्याबद्दल खरंच मन अगदी भरून येतंय. कारण अशा सोहळ्याच्या ठिकाणी आपण आलं की मला अतिशय प्रसन्न वाटल्यासारखं वाटतं. मी पाठीमागेच्या 6-8 महिन्यापूर्वी कोट्याला गेलो होतो. कोट्याला गेल्यानंतर शिवप्रसाद विजय सरांची माझी भेट झाली आणि माझ्या लक्षात आलं की म्हणजे हे माझ्यासाठी काही वेळ देता येत की नाही मला सांगता येणार. मी त्यांना पहिल्याच मिनिटात सांगितलं मी पवार सरांचा विद्यार्थी. 1.25 तास माणूस निरागस बालकासारखं बसून मला मार्गदर्शन करत होता. एवढी पवार सर या एका नावाची ताकद फक्त महाराष्ट्रापुरतीच नाही तर अगदी राजस्थान कोट्यासारख्या ठिकाणी सुद्धा तिथले संचालक सरांच्या समोर त्या ठिकाणी निरागस बालकासारखे बसून त्या ठिकाणी ऐकत असतात. नॉलेज इज द पॉवर. आणि जी सर तुम्ही ज्या पद्धतीनं नॉलेजचं महत्त्व त्या ठिकाणी अधोरेखित केलंय त्याच पद्धतीनं या गेवराई तालुक्याचा वाडी वस्ती तांड्यावरचा ग्रामीण भागातला विद्यार्थी देखील हा तुमच्या मार्गदर्शनाखाली आम्ही त्याच दिशेनं त्या ठिकाणी वाटचाल करण्यासाठी प्रावर्त करू असा विश्वास आजच्या निमित्तानं देतो. आणि पाठीमागे येणाऱ्या बॅचेसला मला आवर्जून आज सांगायचंय, हा जरी कार्यक्रम आपल्याला खूप मोठा वाटत असला तरी पुढच्या वर्षीच्या बॅचनं सिलेक्शनचा हा जर रेकॉर्ड ब्रेक केला तर पुढच्या वर्षी याच्याही पेक्षा मोठा कार्यक्रम शारदा कोचिंग क्लासेस आयोजित करेल अशा शब्द तुम्हाला आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी देऊ इच्छितो. खऱ्या अर्थानं सर कवी कुसुमाग्रज त्यांच्या ओळीमध्ये फार सुंदर सांगतात की एक शेवटची ओळी आणि त्या शेवटच्या ओळीतूनच मी आपल्याकडे एक अपेक्षा व्यक्त करतो. मोडून पडला संसार जरी मोडला नाही कणा, मोडून पडला संसार जरी मोडला नाही कणा. सर, पाठीवरती हात ठेवत तुम्ही फक्त लढ म्हणा, तुम्ही फक्त लढ म्हणा एवढीच एक माफक अपेक्षा आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं करतो. आपण सर्वजण प्रचंड मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल तुमचे अगदी हृदयापासून स्वागत करतो. माझ्या वारीला पूर्ण विराम देतो. थँक्यू सो मच. धन्यवाद प्राध्यापक श्री शिवाजी वराड सर. एक उत्कृष्ट शिक्षक आणि उत्कृष्ट शिक्षक कसा असावा आणि एक उत्कृष्ट संचालक कसा असावं ते आपल्याकडे या ठिकाणी प्राध्यापक शिवाजी वराड सरांच्या माध्यमातून बघायला भेटतं. मी विजयजी पवार सर यांना आवर्जून सांगेन की तुमचा हा जो शिष्य आहे नक्कीच गेवराई तालुक्यात नव्हे बीड जिल्ह्यात आपलं नाव लौकिक केल्याशिवाय राहणार नाही. एकदा प्राध्यापक शिवाजी वराड सरांसाठी जोरदार आपण टाळ्या वाजवा. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले माननीय श्री तुकारामजी पवार सर, मुख्याध्यापक जिल्हा परिषद शाळा यांना विनंती आहे आपण व्यासपीठावर यायचं आहे. यानंतर शिक्षकांनी आपली भूमिका व्यक्त केली पण विद्यार्थी आपली भूमिका या ठिकाणी व्यक्त करू इच्छितो. मी वैभव ठेंबरे या विद्यार्थ्याला विनंती करतो की या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. मेडिकल क्षेत्रामध्ये गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज लातूर MBBS या ठिकाणी लागलेला हा विद्यार्थी जोरदार टाळ्यामध्ये आपण त्याचं स्वागत करायचं. वैभवजी ठेंबरे. सर्वप्रथम व्यासपीठावर उपस्थित व समोर जमलेल्या सर्वांना माझा नमस्कार. खरं तर एवढे मोठे मार्गदर्शक उपस्थित असताना मला 2 मिनिटाची संधी दिल्याबद्दल धन्यवाद. आणि मी सुद्धा वराड सरांच्या मार्गदर्शनाखाली 8वी पासून तर 12वी आणि एक रिपीट त्यांच्याच मार्गदर्शनाखाली केलेला आहे. आणि जीवनामध्ये चांगल्या मार्गदर्शक शिक्षकाची आणि चांगल्या मार्गदर्शक व जागरूक पालकांची खूप आवश्यकता असते. कारण आपल्याला रस्ता दाखवणारे तेच असतात. आणि सरांच्या मार्गदर्शनाखालीच मी इथपर्यंत पोहोचू शकलो. मला वाटतं या ठिकाणी उपस्थित सर्व पालकसुद्धा जागरूक आहेत कारण त्यांनीसुद्धा आपल्या पाल्याला वराड सरांच्या मार्गदर्शनाखाली शारदा कोचिंग क्लासेस जॉईन करून दिलं आहे. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि
खरं म्हणजे या ठिकाणी खूपच शारदा कोचिंग क्लासेसचा रिझल्ट खूपच मोठा आहे यावर्षीचा सुद्धा ते आणि पुढच्या वर्षी देखील याच्यापेक्षा डबल रिझल्ट लागल असा सरांवर माझा विश्वास आहे या आणि किती विद्यार्थी या ठिकाणी नीटचं प्रिपरेशन करतायत झालेले नाही. JEE खरं म्हणजे सर्वांना माझे नीटचेच मार्क माहीत आहेत. मी सुद्धा JEE एक्झाम दिलेली आहे आणि मला JEE मध्ये 97.05% मिळालेले आहे. खरं म्हणजे मी अभ्यास करताना कसा अभ्यास करतो हे थोडक्यात सांगतो. मी कधीच क्लास बुडवले नाही, कोणतीही टेस्ट बुडवली नाही आणि क्लास सुटल्यानंतर घरी आल्याच्या नंतर मी एक रफ पेपर घ्यायचो, रफ बुक घ्यायचो, पेन घ्यायचो आणि सरांनी जेवढं क्लासमध्ये शिकवलं तेवढं मनाने पेपरवर लिहून काढायचं. त्याच्यामुळे काय व्हायचं की कधीच ते विसरत नव्हतं आणि टेस्ट तर कधीच बुडवल्या नाही. आणि एवढं झाल्यानंतर या गोष्टीला म्हणजे दररोज 3 ते 4 तास लागायचे रोज क्लास रिव्हिजन करायला आणि टेस्ट क्लास रिव्हिजन करण्यासाठी. ते झाल्यानंतर जो टॉपिक शिकवलेला आहे, जुना आहे, त्याचीसुद्धा रिव्हिजन करायचो. आणि एवढं झाल्यानंतर क्लास टेस्टसुद्धा मनातून द्यायचो. हे सर्व मी 11वी 12वी आणि रिपीट फॉलो केलं. त्याच्यामुळं मला एक्झामला जाताना कसलीही प्रकारची मनात भीती नव्हती. आणि एक्झाम म्हणजे काय असतं तर एक्झाम म्हणजे इट्स अ टेस्ट ऑफ माइंड अँड मेमरी. म्हणजे तुम्ही जरी मेमरी किती असली तुमच्याकडे आणि जर तुमचा माइंडसेट स्टेबल नसला तर तुम्ही एक्झाममध्ये चांगला परफॉर्मन्स करू शकत नाही. त्याच्यामुळे तुम्ही एक्झामला जाताना कधीही स्टेबल माइंडसेटने गेलं पाहिजे, न घाबरता परंतु काळजीपूर्वक गेलं पाहिजे. आणि एक्झाम दिल्याच्या नंतर तुम्ही सक्सेसफुल झाल्याच्या नंतर कधीच तुमच्या शिक्षकांना आणि आईवडिलांना पालकांना विसरू नका एवढीच विनंती करतो. आणि मला इथं 2 शब्द दिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद देतो. धन्यवाद. आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश खरंच कौतुकास्पद आहे. वैभव नारायण ठोंबरे तिचे वडील सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना सुद्धा अभिमान वाटावा असा क्षण आहे. विलासराव देशमुख गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज लातूर या ठिकाणी त्याची नियुक्ती झालेली आहे. मला वाटतं वैभवला फक्त वैभव म्हणणं आता हे योग्य नाही. आता वैभवला डॉक्टर वैभव आपण या ठिकाणी म्हणून त्याचा सत्कार किंवा अभिनंदन करायचं आहे. यानंतर मी आमचे मार्गदर्शक माननीय श्री विजयजी बोराडे सर यांना विनंती करतो आपण या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं. जोरदार टाळ्यामध्ये बोराडे सरांचं स्वागत करावं. आज जो काही शारदा क्लासेसच्या वतीनं त्या ठिकाणी विद्यार्थ्यांचा जो काही गुणगौरव सोहळा आणि पालक मेळावा त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे. ह्या पालक मेळाव्यासाठी आजच्या ह्या कार्यक्रमाचे जे अध्यक्ष आहेत खऱ्या अर्थाने बीड जिल्ह्यामध्ये त्यांनी शैक्षणिक क्रांती घडवून आणलेली आहे शिक्षण क्षेत्रामध्ये. आणि महाराष्ट्र कोचिंग क्लासेसच्या असोसिएशनचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक प्राध्यापक श्री विजयजी पवार सर त्यांच्यासोबत ह्या बीड जिल्ह्यामध्ये गणितासाठी आणि इंजिनिअरिंगच्या क्षेत्रामध्ये जवळजवळ त्यांच्या मार्गदर्शनाखाली जवळजवळ 125 विद्यार्थी ह्या वर्षी गेलेले आहेत असे प्राध्यापक हर्षदजी केकांत सर. गेवराई तालुक्यामध्ये जी शैक्षणिक क्रांती घडून आणली आणि ज्यावेळेस गेवराई तालुक्याचा शैक्षणिक क्रांतीचा इतिहास लिहिला जाईल आणि त्या इतिहास लिहित असताना एक नाव निश्चितपणे त्या इतिहासाच्या पानावर ठळक अक्षरामध्ये आपल्याला लिहायला भाग पाडेल असं गेवराई तालुक्याचं पितृतुल्य मार्गदर्शक व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय राजेंद्रजी दाताळे सर, तसेच स्टेजवर उपस्थित असणारे प्राध्यापक भारत दगड सर, त्यानंतर ॲडव्होकेट शरदजी काळे सर,
आणि ह्या गेवराई तालुक्यामध्ये जे शैक्षणिक क्रांती घडवण्याचं काम शारदा कृषी क्लासेसच्या माध्यमातून प्राध्यापक शिवाजी वराड सर गोल्ड मेडलिस्ट फिजिक्स पुणे युनिव्हर्सिटी यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे. आणि ह्या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो, खरं तर वराड सर बोलल्यानंतर माझी बोलण्याची आवश्यकता नव्हती, परंतु आज मी ह्या ठिकाणी क्लासेसचा घटक म्हणून ह्या ठिकाणी बोलत नाही. मी तुम्ही जसे ह्या ठिकाणी पालक आहात तसेच ह्या क्लासेसचा एक पालक म्हणून या ठिकाणी आज माझं मनोगत ह्या ठिकाणी व्यक्त करत आहे. 2018ला माझा मुलगा 10वीमध्ये ह्या गेवराई शहरामध्ये होता आणि त्यावेळेस गेवराई शहरामध्ये एक शैक्षणिक वातावरण 11वी आणि 12वीच्या क्लासेससाठी नव्हतं. मग ह्या ठिकाणी ज्या दर्जाचे टीचिंग स्टाफ असायला पाहिजे होता, ज्या दर्जाचं इन्स्टिट्यूट असायला पाहिजे होतं, तसं इन्स्टिट्यूट आपल्या गेवराईमध्ये नसल्यामुळं आणि माझ्या मुलाला पुढे शिक्षणासाठी ठेवायचं होतं. मग माझ्यापुढं एक प्रश्न निर्माण झाला की आपण नेमकं ठेवायचं कुठं, कारण की आज ज्या नॅशनल लेवलच्या परीक्षा असतात त्याच्यासाठी अतिशय उच्च असा टीचिंग स्टाफ लागतो, उच्च शिक्षित असा टीचिंग स्टाफ लागतो. आणि एक 6-7 वर्षापूर्वी तशा प्रकारचा आपल्या गेवराई शहरामध्ये टीचिंग स्टाफ उपलब्ध नसल्यामुळं मला ना इच्छा नसताना सुद्धा माझ्या मुलाला पुण्याला ठेवावं लागलं. आणि पुण्याला ठेवल्यानंतर त्या ठिकाणची असणारी फीस, परत त्या ठिकाणचा असणारा पूर्ण खर्च, आणि यामधून आपला विद्यार्थी ज्यावेळेस शहरामध्ये शिकायला जातो त्यावेळेस त्या शहरामध्ये असणारं जे काही वातावरण आहे, वातावरण ॲडॅप्ट करायला त्या विद्यार्थ्याला वेळ लागतो. आणि क्लासेसला जे काही आलेले विद्यार्थी असतात त्यांना पहिल्यापासून एक बेसिक फाउंडेशन मिळालेलं असतंय. माझा मुलगा मी 10 क्लासेस पुण्या ह्या ठिकाणी ठेवला होता नेटची तयारी करण्यासाठी, परंतु तो ह्या गेवराईमधून एक चांगले पर्सेंटेज 95-96% असताना देखील त्या ठिकाणी त्याला पुण्यासारख्या ठिकाणी क्लासेसला ॲडजस्ट लवकर होता आलं नाही. पर्यायी नीटसारख्या परीक्षेमध्ये त्याला काही प्रमाणात का होईना अपयश आलं. त्यानंतर माझ्या मुलींनीही एक निर्णय घेतला होता की बा दादाला पुण्याला ठेवलेला आहे, पप्पा मी मुलगी मलाही पुण्याला ठेवायचं आहे. परंतु मला इतर शहराचा अनुभव असल्यामुळं आणि पुण्यासारख्या एका चांगल्या क्लासेसचा अनुभव असल्यामुळं मग मी सुद्धा द्विधा स्थितीमध्ये निर्माण झालो की बा आपली मुलगी सांगते की उद्या मला दादा पुण्याला ठेवला, मला तिथं त्या ठिकाणी तुम्ही ठेवा. आणि मग आम्ही निर्णय त्या ठिकाणी असा घेतला की आपली मुलगी आपण त्याला चांगल्या प्रकारचं जर शिक्षण समजा ह्या ठिकाणी दिलं तर त्या ठिकाणी तिला यश मिळू शकते. म्हणून तिचा जो हट्ट होता तो हट्ट आम्ही न पूर्ण करता मी प्राध्यापक शिवाजी वराड सर यांच्या मार्गदर्शनाखाली तिला शारदा क्लासेसमध्ये नाटासाठी तयारी करण्यासाठी ठेवलं. आणि आज माझ्या मुलीनं पूर्ण भारतामधून नाटाच्या परीक्षेमध्ये 9वा क्रमांक मिळवलेला आहे. जवळजवळ 96,350 विद्यार्थी ह्या नाटाच्या परीक्षेला पूर्ण भारतामधून बसले होते आणि तिचा पूर्ण भारतामधून जो रँक आलेला आहे तो 9वा हा आदरणीय वराड सरांच्या मार्गदर्शनाखाली आलेला आहे. याच्यापूर्वी जो काही टीचिंग स्टाफ जो होता तो नव्हता, परंतु आज वराड सरांच्या मार्गदर्शनाखाली ह्या ठिकाणी तशा प्रकारचा टीचिंग स्टाफ ह्या ठिकाणी उपलब्ध झालेला आहे. आणि वैभव ठोंबरे असत, अभिजित गोरे असत, संतोष कोटे असत, हे सुद्धा विद्यार्थी मेडिकल क्षेत्रामध्ये शारदा क्लासेसच्या माध्यमातून पुढे जात आहे. त्याच्यानंतर शीतल गोरे नावाची मुलगी AIT मद्रास सारख्या इन्स्टिट्यूटला त्या ठिकाणी लागलेली आहे. हे सुद्धा एक यश शारदा क्लासेसच आहे. म्हणून माझे अशी एक धारणा हा पालक म्हणून ह्या ठिकाणी निर्माण झालेली आहे की शहरामध्ये गेल्यानंतरच एक चांगल्या प्रकारचं यश मिळत आहे असं नाही आहे. जवळजवळ तर आपल्या जिल्ह्यामधून दरवर्षी एक साधारणपणे 20,000 ते 22,000 विद्यार्थ्यांचं मायग्रेशन पुणे, त्याच्यानंतर संभाजीनगर, त्यानंतर लातूर ह्या ठिकाणी होतं. परंतु त्यांचा जर सक्सेस जर रेट बघितला तुम्ही आपल्या मुलाला एक
व्यावहारिक ज्ञान आणि चांगली प्रामाणिकता, कष्ट करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये निर्माण करणारे हे पालकत्व माननीय श्री शिवाजीराव बोराडे सर आणि माननीय श्री नारायणजी वराड सर यांचं या ठिकाणी स्वागत होईल. मी बोराडे सर यांना विनंती करतो की या व्यासपीठावर खरंच शिक्षण क्षेत्रातील नामांकित ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य शिक्षण क्षेत्रासाठी खर्च केलेलं आहे असे मान्यवर या व्यासपीठावर आले. खरंच शारदा कोचिंग क्लासेसचं हे व्यासपीठ या ठिकाणी आज खऱ्या अर्थाने पावन झालं असं म्हणायला हरकत नाही. आणि या शिक्षण क्षेत्रामध्ये एक अवलिया व्यक्तिमत्व ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य शिक्षण क्षेत्रासाठी शारदा क्लासेस च्या वतीनं आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आणि पालकांचा गुणगौरव सोहळा या कार्यक्रमाचे अध्यक्ष उमा किरण शैक्षणिक संकुलाचे प्रमुख आदरणीय विजय पवार सर, त्याचबरोबर प्राध्यापक केकांत सर, व्यासपीठावर उपस्थित ॲडव्होकेट शरदजी काळे साहेब, त्याचबरोबर पवार सर, दगड सर आणि महत्त्वाचं ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे असे या शारदा क्लासेसचे संचालक आदरणीय शिवाजी वराड सर, त्यांचे वडील नारायणरावजी वराड, त्याचबरोबर बोराडे सर आणि बोराडे सरांचे वडील आदरणीय व्यासपीठ गुणवंतांचा गुणगौरव करण्यासाठी एक उत्तम अशा प्रकारच्या चांगल्या कार्यक्रमाचं आयोजन बोराड या ठिकाणी वराड सरांनी केलं. त्याबद्दल मी प्रथम वराड सरांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. मुलांना आणि पालकांना परिस्थिती फार गंभीर आहे. सामान्य स्थितीमध्ये जीवन जगणारी जी मुलं आहेत, सामान्य जे पालक आहेत यांनी आपल्या मुलांकडं खऱ्या अर्थानं अत्यंत गांभीर्यानं लक्ष देणं गरजेचं आहे. गुणवंताचा गुणगौरव होत असतो, गुणवंत घडत असतात. प्रास्ताविकामध्ये सरांनी सांगितलं की माझ्या क्लासेसचे अनेक विद्यार्थी इंजिनिअरिंगला गेलेले आहेत, वैद्यकीय क्षेत्राकडे वळलेले आहेत, मेडिकलला गेलेत, MBBSला गेलेत. सरांनी सांगितलं की एक मुलगी नासाला गेलेली आहे. नासा ही एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे जी विज्ञान क्षेत्रामध्ये उत्कृष्ट अशा प्रकारचं काम करते. तिथं जाणारी ही मुलगी आहे. म्हणजे गेवराईसारख्या शहरामध्ये वराड सरांनी एक उत्कृष्ट अशा प्रकारचं शैक्षणिक संकुल या ठिकाणी निर्माण केलं आणि 800 विद्यार्थ्यांना ते या संकुलामधून मार्गदर्शन करण्याचं काम करत आहे. त्याचा अभिमान आहे मला खऱ्या अर्थानं की गेवराईचं एक खंडागळे साहेब होते या गेवराई शहरामध्ये, गट शिक्षणाधिकारी होते आपल्या गेवराई तालुक्याचे. ते नेहमी म्हणायचे की गेवराई शहर हे धड शहर नाही, गाव आहे, घोडही नाही, गाडवं नाही, आता मारायचे भाषण. परंतु मला असं वाटतं की गेल्या 25 वर्षापासून मी हे अनुभवतोय. खूप काही बदल गेवराई शहरामध्ये होत आहेत. गुणवत्तेची स्पर्धा सुरू झालेली आहे आणि या गुणवत्तेच्या स्पर्धेमध्ये मी कुठं आहे, माझं अस्तित्व काय आहे, मला काय करायचं आहे याचा अंतर्मुख विचार करणारी ही पिढी गेवराई शहरामध्ये निर्माण होते आहे. याचा निश्चित मला अभिमान आहे. संस्कारक्षम वयामध्ये पालकांनी आपल्या मुलांना चांगल्या क्लासेसमध्ये घातलं पाहिजे, चांगल्या विद्यालयामध्ये प्रवेश दिले पाहिजे, याबद्दल माझं काहीही दुमत नाही. परंतु विद्यार्थी आपले काय करतात, पालकांचं एवढंच काम आहे की फक्त मूल जन्माला घालणं एवढं काम नाही. मुलं जन्माला येतात परंतु मुलांना घडवणं, मुलावर संस्कार करणं आणि मुलं आपल्या जीवनामध्ये ध्येयापर्यंत जाण्यासाठी त्या मार्गदर्शन करणं यासाठी शाळा महाविद्यालयांची आणि
क्लासेसची गरज आहे. आणि म्हणून अशा क्लासेसमध्ये आपण प्रवेश दिला त्याबद्दल मी खऱ्या अर्थानं आपलं मनापासून अभिनंदन करतो. माणसाच्या जीवनामध्ये भूतकाळ जो असतो तो भूतकाळ विचार करून भूतकाळाचा विचार करून वर्तमान काळामध्ये जीवन जगावं लागत असतं. एका कवीने असं म्हटलेलं आहे, विद्या करंदीकर नावाचे कवी आहेत, इतिहासाचे अवलंब जे डोक्यावर घेऊन नानाचा करापदर त्याची आणि त्यावर बघून भविष्य वाचा. इतिहासाचा अवलंब डोक्यावर घेऊन नका बघून त्याच्यात ते पायाखाली ठेवा. इतिहास अनुभवा, भूतकाळ अनुभवा आणि वर्तमान काळामध्ये आणखी जीवन जगण्यासाठी आणि भविष्य काळामध्ये आपलं जीवन सुखही कसं होईल यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. मागच्या काही दिवसापेक्षा आज माझं बरं आहे, मी आनंदी जीवन जगणार आहे, हा विचार तुमच्या मनामध्ये आला पाहिजे. तुमच्या वेळापत्रकाला तुम्ही प्राधान्य दिलं पाहिजे. मला तर असं वाटतं की वेळापत्रकाला प्राधान्य देण्याच्या ऐवजी तुम्ही प्राधान्याने वेळापत्रक ठरवलं पाहिजे. प्राधान्य कशाला द्यायचं तुमच्या जीवनामध्ये हे तुम्ही ठरवलं पाहिजे. आणि ते ठरवत असताना मला काय करायचंय, मी कुठं आहे याचा विचार करून स्वतःच्या क्षमता आपण ओळखल्या पाहिजेत. तरच खऱ्या अर्थानं आपण गुणवंत होऊ शकतो. या समाजामध्ये प्रत्येक माणसाच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची भावना असते. वराडकर म्हणजे त्याकडे शारदा विद्यामंदिरला मुख्याध्यापक म्हणून गेल्या 25 वर्षापासून 2 वर्षापासून काम करतायत. त्यांनी विद्यार्थी घडवले. खरं सांगू का, मी विद्यार्थी घडवले नाही, विद्यार्थी घडत गेले आणि विद्यार्थ्यांच्या बरोबर मी घडत गेलो. मला घडण्याची संधी मिळाली म्हणून खऱ्या अर्थानं मला अभिमान वाटतो की मी ज्या विद्यालयामध्ये काम करतो. आदरणीय बाहेरसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या 25 वर्षापासून मी शारदा विद्यामंदिरचा मुख्याध्यापक म्हणून काम केलं. गेल्या 31 मेला रिटायर झालो. पण साहेब म्हणे की साहेब जगदाळे तू एकदा पुन्हा एकदा या शाळेमध्ये काही दिवस काम कर, मला गरज आहे. मलाही गरज आहे, त्यांनाच गरज आहे, मला सुद्धा गरज आहे की मी घरी काय करू. असा प्रश्न माझ्यासमोर उभा राहिला आणि मी संस्थेची खऱ्या अर्थाने कृतज्ञता व्यक्त करतो. कृतज्ञता ही सुसंस्कृतपणाची सर्वोच्च पायरी आहे. आपण कृतज्ञ असलं पाहिजे. आपल्या आई वडिलांबद्दल आपण कृतज्ञ असलं पाहिजे. आपल्या कुटुंबाबद्दल आपण कृतज्ञ असलं पाहिजे. आपल्या समाजाबद्दल आपण कृतज्ञ असलं पाहिजे. तुम्ही कितीही मोठे व्हा, परंतु कृतज्ञता तुमच्याजवळ नसेल, नम्रता तुमच्याजवळ नसेल तर ज्ञान तुमचं शोभून दिसणार नाही. म्हणून ज्ञानाला जर खऱ्या अर्थानं चकाकी द्यायची असेल, ज्ञानाला जर धडाडी द्यायची असेल तर तुमच्या जवळ किती गुणवंत झाले जर तुमचं नम्रता नसेल, सुसंस्कारितपणा नसेल तर ते ज्ञान शोभून दिसणार नाही. तुम्हाला आजच्या काळामध्ये तुम्ही पाहताय मुलं काय करताय, रील बनवण्याचा उद्योग चाललाय. रील गाडीवर बसायचं, उलटं बसायचं, रील तयार करायचं. एखाद्या इमारतीवर जायचं, खाली पाय सोडायचे, रील तयार करायचे. पोहायला जायचं, रील तयार करायची. रोडवर जायचं, रील तयार करायची. आणि स्वतःचं जीवन कदाचित त्या अपघातामध्ये रील करता करता संपूर्ण जातं. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला रील मास्टर व्हायचंय का, रीलचा स्टार व्हायचंय का रिअल स्टार व्हायचंय, रिअल हिरो व्हायचंय, हे तुम्ही जरा थोडं अंतर्मुख होऊन विचार करा. एक उदाहरण सांगतो तुम्हाला मी. 1674 6 जून 1674 शिवरायांनी राज्याभिषेक केला. जिजाऊ त्या राज्याभिषेकाला उपस्थित होते आणि परदेशातले पाहुणे रायगडावर शिवरायांच्या राज्याभिषेकाला आले होते. हिंदी अभिनंदन. ज्यावेळेस ते रायगडाच्या पायथ्याशी आले तेव्हा त्यांनी तो रायगड किल्ल्याची भव्यता पाहिली. रायगड किल्ला चढायचा कसा असा प्रश्न निर्माण झाला. जाण्यासाठी फक्त रस्ता होता, एक घोडा जाऊ शकेल तितका छोटा रस्ता होता. जायचं कसं, परंतु शिवरायांनी हेनरी ऑफ लंडनसाठी पालखी ठेवली होती आणि त्या पालखीत बसून हेनरी ऑफ लंडन रायगडावर जातो. हातात कागद होता, पेन होता, लिहित होते. वाघ काय भव्यता आहे रायगडाची, किती सुंदर आहे रायगड. शिवरायांनी खरंच किती रायगड सुंदर निवडला राजधानी म्हणून असं वर्णन करत होता. आणि वर्णन केल्यानंतर ज्यावेळेला रायगडावर हेनरी ऑफ लंडन पोहोचले त्यावेळेला एक भव्य मोठी त्या ठिकाणी महाद्वार होतं आणि त्या
त्या महाद्वाराजवळ 2 हत्ती होते. त्या हत्ती तिथं पाहिल्यानंतर हेनरी ऑफ लंडन आश्चर्यचकित झाले. अरे रायगडावर जाण्यासाठी फक्त एक घोडा जाऊ शकेल एवढा छोटा रस्ता आहे. प्रत्येकाला विचारत होते की एक हत्ती एवढा मोठा हत्ती वर कसे काय आले, एवढा मोठा हत्ती वर कसे काय आले, कुणी सांगत नव्हतं. पण न राहून हेनरी ऑफ लंडनने शिवरायांना विचारलं, छत्रपती शिवरायांना विचारलं की महाराज आपल्या राज्याभिषेकाला मी उपस्थित आहे, पण मला एक आश्चर्य वाटतं की इथे येण्यासाठी रस्ता नाहीये, पण एवढा मोठा 2 हत्ती इथं कसं काय आले. शिवरायांनी त्याला उत्तर दिलं की ही हत्तीची पिलं होती 10 वर्षापूर्वी. ती पिलं मी त्या पालखीत बसवली आणि रायगडावर घेऊन आलो. 10 वर्ष झाली. मी 10 वर्षापासून विचार करत होतो की मला 6 जून 1674 राज्याभिषेक करायचा. लक्षात घ्या, छत्रपती शिवरायांचं प्रशासन, छत्रपती शिवरायांचे विचार हे कितीतरी दूरचे होते, दृष्टे होते. तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला भविष्य काळाची जर तयारी करायची असेल, वर्तमान काळामध्ये जीवन जगत असताना तुम्हाला जर तयारी करायची असेल तर भविष्य काळाच्या 50 वर्षाचा 100 वर्षाचा विचार करून तुम्हाला गुणवंत व्हावं लागेल. या ठिकाणी गुणवंत बालक आहे, गुणवंत विद्यार्थी आहेत. या गुणवंताचं खरं मी म्हणजे अभिनंदन करतो. लक्षात ठेवा, समाज काय म्हणेल याकडे दुर्लक्ष करतो. मुक्ताबाई, संत मुक्ताबाई या संत ज्ञानेश्वरांच्या बहीण होत्या. ज्ञानेश्वरांनी ताटी लावून घेतली. ती समाजाने त्यांना अवैध होतं, त्रास दिला होता. ताटी लावून उठून बसले होते की मला आता समाजाचं काही देणं घेणं नाही, बाहेर यायचं नाही. त्यावेळेला ताटी उघडण्यासाठी मुक्ताबाईनं ज्ञानेश्वरांच्याकडे प्रार्थना केली, ज्ञानेश्वराला समजून सांगितलं आणि त्यावेळेला त्या असं म्हणाल्या होत्या, कावळ्याची काव काव ऐकून गरुड गाव पळाला, कावळ्याची काव काव ऐकून गरुड गाव पळाला, लोखंडाच्या स्पर्शाने परीस गाव काळा झाला. ज्ञानदेवा, कावळ्याच्या ओरडण्यानं गरुड पळून जात नसतो आणि लोखंडाच्या स्पर्शानं परीस काळा होत नसतो. तुमचं कर्तृत्व मोठं आहे, तुमचे गुण मोठे आहेत. तुम्ही या, तुम्हाला समाजाला तुमची गरज आहे. विद्यार्थी मित्रांनो, समाज काय म्हणेल याकडे लक्ष देऊ नका. पालकांनी समाज काय म्हणेल याकडे लक्ष देऊ नका. प्रचंड पैसा खर्च करून आपण शिकवताय मुलांना. हे सगळं करत असताना तुमच्या मुलाला कोणता पुरस्कार मिळाला याबद्दल तुम्हाला आनंद वाटला. मग तुमच्या जीवनामध्ये लक्षात ठेवा मुलांना, तुम्हाला नोबेल पुरस्कार सर्वात मोठा वाटतो, रॅमन मॅगसेसे पुरस्कार सर्वात मोठा वाटत असेल. पण मी असं म्हणे की तुम्ही जर 10वी पास झालात आणि गुणवंत झालात आणि पळत पळत जाऊन आई वडिलांचं दर्शन घेतला आणि आईने जो दिलेला पेढा आहे ना, वडिलांनी दिलेला जो पेढा आहे ना, तो सर्वात मोठा पुरस्कार होता. आणि त्या पुरस्काराला तुम्ही जाणलं पाहिजे असं मला वाटतं. सत्ता, संपत्ती, घराणे, वर्ग, जाती, पंथ, धर्म यांचे अंगारखे आणि गुडखे फाडून टाका. कळवळा आणि प्रांजळपणा ही आपली जीवनमूल्य आहेत. ती जीवनमूल्य आपण जपली पाहिजे. आणि त्या जीवनमूल्यावर जीवनमूल्य जपत असताना आपल्या ठाई प्रामाणिकपणा, नैतिक मूल्य जोपासली पाहिजे. तरच खऱ्या अर्थानं तुमचं जीवन सुद्धा येऊ शकेल असं मला वाटतं. आपली जी ज्ञानेंद्रिय आहे ती ज्ञानेंद्रिय रंग, रूप, वास, गंध यांनी युक्त असतात. शिक्षणाच्या मध्ये तुम्हाला अंतःप्रेरणा निर्माण झाली पाहिजे. मला काय व्हायचंय हे तुम्हाला वाटलं पाहिजे, शिक्षकाला वाटून उपयोग नाही. मला काय वाटतं, तुम्हाला असं वाटलं पाहिजे की सकाळ नावाचं वृत्तपत्र आहे, लोकसत्ता नावाचं वृत्तपत्र आहे, त्या वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर माझं नाव इयत्ता 10वीच्या परीक्षेमध्ये गुणवंत विद्यार्थी म्हणून झळकलं पाहिजे. हे तुम्हाला वाटलं पाहिजे, पालकाला वाटून उपयोग नाही. तुमच्या वाटण्याला महत्व आहे. तुमचं वाटणं हे तुमच्या अंतःप्रेरणात जागा करणार आहे. माणसाच्या जीवनामध्ये जगणं आणि मरणं या ज्या वर्तन प्रेरणा आहेत, या वर्तन प्रेरणांना प्रेरणा देण्याचं काम वराड सरकार. वराड सरांनी वर्तन प्रेरणा जर जाणल्या नसत्या तर कदाचित 800 विद्यार्थी इथं आले नसते. शिवछत्रपतीचं नाव घेऊन, शिवरायांचं नाव घेऊन शिवाजी वराड सर इथं लढतायत विद्यार्थ्यांची.
थोडंसं उदाहरण सांगतो छोटंसं मी तुम्हाला. आणि माणूस आणि जग याला साधणार असते तो म्हणजे ज्ञानेंद्रिय असतात. मॅन मेकिंग एज्युकेशन जे असतं माणसाला माणूस म्हणून करणारं जे शिक्षण असतं ते शिक्षण असणारं अभिप्रेत शिक्षण स्वामी विवेकानंद निर्माण केलं होतं. स्वामी विवेकानंद हे कलकत्त्याला जन्मले, प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये शिकले, BA झाले. त्यांना इंग्रजीत होतं, संस्कृतीत होतं, पारशीत होतं. अमेरिकेमध्ये गेले, बंधुणू आणि भगिनू या शब्दांनी त्यांनी सभा जिंकली. हे सगळं आपण ऐकतो, परंतु लक्षात ठेवा स्वामी विवेकानंदांचे वडील सुद्धा बॅरिस्टर होते, कायदेतज्ञ होते, त्यांचे आजोबा कायदेतज्ञ होते. म्हणून स्वामी विवेकानंद घडले सर. संस्कार महत्वाचे. तुमचे वडील जर घरात येऊन मी अगदी स्पष्ट म्हणतो, राग येऊन नका तुम्हाला, व्यसनाधीनतेपासून पालकांनी सुद्धा दूर राहिलं. पालक जर व्यसनाधीन असतील तर मुलं सुद्धा भविष्य काळामध्ये व्यसनाधीन होतात. त्यामुळे पालकांनी, मी पालकांना आवर्जून सांगेन, राग येऊ नका. तुमची एक विडी, तुमची एक सिगारेट, तुमचा जो खर्च आहे आठवड्याचा मी काढला, तुम्हाला किमान 50 रुपयाचे 100 रुपयाचे विड्या लागत असतील, 100 रुपयाची तंबाखू लागत असते आठवड्यात. तुमचा खर्च जो आहे व्यसनाधीनतेचा 1000 रुपये. त्याच्याऐवजी 1000 रुपयाची पुस्तकं घ्या, तुमच्या मुलाला द्या आणि मुलाचं पुस्तक सुधारण्याचा प्रयत्न करा, तर तुमचं भावी जीवन सुखी आणि समृद्ध होईल. एक शिकारीचं उदाहरण सांगतो आणि माझ्या भाषणाला मी पूर्णविराम देतो. टॅसो नावाचा इटालियन लेखक होता, इटालियन लेखक. तो आपल्या मांजराला उद्देशून एक कविता लिहितो. मांजराला बघा, म्हणजे प्राणी सुद्धा माणसाच्या उपयोगी पडतात. आपण म्हणून पोळा सण साजरा करतो, त्याच्याबद्दलची परोपकाराची भावना म्हणूनच आपण व्यक्त करतो. पोळ्याच्या सणाचे स्वातंत्र्याचा सण, दारात रांगोळी, आणि कविता म्हणत असताना देशभक्ती जागृत होते, राष्ट्रभक्ती जागृत होते. प्राण्यांच्या सणाबद्दल व्यक्त करताना प्राण्यांच्याबद्दल आवड निर्माण होते. तसं या टॅसो नावाच्या विचारवंतानं मांजराला उद्देशून एक कविता लिहिली. काय म्हणतोय? हे माझ्या लाडक्या जीवा, मांजराला म्हणतोय, हे माझ्या लाडक्या जीवा, अंधाऱ्या रात्री जेव्हा दिव्यात निर्वाण नसेल तेव्हा माझ्या हाकेला होऊ दे. अंधाऱ्या रात्री जेव्हा दिव्यात निर्वाण नसेल तेव्हा माझ्या हाकेला होऊ दे. तुझ्या डोळ्यात असणाऱ्या बाहुल्यांच्या प्रकाशात माझं गाणं मी गात राहील, लिहित राहील. हा खरा प्रतिमेचा हुंकार आहे, चिकाटी आहे. अंधारात सुद्धा मांजराच्या बाहुल्यांच्या प्रकाशानं शिकण्याची क्षमता त्याचं सांगतोय तुमच्यामध्ये निर्माण व्हावी आणि माणसाचं माणूसपण जागं व्हावं. तुमच्यामध्ये एक सुंदर अशा प्रकारची कलाकृती तुमच्यामधून निर्माण व्हावी. तुम्ही गुणवंत व्हावेत आणि मराठकर तुम्ही एक संवेदनशील शिक्षक म्हणून. संवेदन म्हणजे काय? तर जाणीव होणं, एखाद्या गोष्टीची जाणीव होणं. तुम्हाला जी जाणीव झाली ती जाणीव फार महत्वाची आहे. तुमच्या जीवनामध्ये तुमच्या आई वडिलांनी तुम्हाला मोठं केलं, तुमचं नावलौकिक या गेवराई तालुक्यात झालं आणि त्या उत्तम कार्यक्रमाला विजय सरांना बोलावलं. एक उत्तम कार्यक्रमाचं आयोजक होण्याची संधी, या कार्यक्रमात उपस्थित राहण्याची संधी मला आपण दिली, माझा सत्कार केला, याबद्दल मी आपलं मनापासून ऋण व्यक्त करतो आणि सर्व विद्यमान विद्यार्थ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद आदरणीय राजाजी जगदाळे सर. विद्या विनय शोभते, शिक्षण द्या, चांगलं संस्कार द्या, असा छान संदेश या ठिकाणी त्यांनी दिला. यानंतर या ठिकाणी उपस्थित असलेले माननीय श्री डॉक्टर उमेश राजोरकर, प्राचार्य मारपाळा महाविद्यालय, यांना विनंती या ठिकाणी आपण व्यासपीठावर यायचं आहे. शारदा कोचिंग क्लासेसच्या या कार्यक्रमाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आहे. मी शारदा कोचिंग क्लासेसच्या प्राध्यापक वृंदांना विनंती करतो की पालकांची आपण बसण्याची व्यवस्था करावी. जे कोणी विद्यार्थी असतील त्यांना मधल्या वॉचमध्ये बसवण्यात यावं आणि ज्या पालकांना या ठिकाणी पुढच्या नाही त्यांना उपलब्ध करून द्याव्या. यानंतर पुढील मनोगत व्यक्त करण्यासाठी, खरं म्हणजे आयुष्य जगत असताना एक उत्तम मित्र असायला पाहिजे. उगाच म्हटलं जात नाही की मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, असा प्राध्यापक शिवाजी वराड सरांचे एक मित्र आणि
तुझ्या पाठीशी गंभीरपणे आहे असं सांगणारे प्राध्यापक हर्षदजी केकांत सर, संचालक क्लिनिक अकॅडमी बीड यांना विनंती आपण या ठिकाणी उपस्थितांना मार्गदर्शन करावं. हर्षदजी केकांत सरांचं जोरदार टाळ्यामध्ये आपण सर्वांनी स्वागत करावं. आदरणीय व्यासपीठावरती विराजमान प्रमुख अतिथी, कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री विजय पवार सर, PTA राज्याध्यक्ष, आमचे आधारस्तंभ आहेत सगळ्यांचे, कोचिंग इंडस्ट्रीचे विद्यार्थी मित्रांनो, पालकमंत्र्यांनो, आता आजचा कार्यक्रम सरांनी ऑर्गनाईज केला आहे हा JEE आणि नीटचे आणि टेकमध्ये जे गुणवंत विद्यार्थी त्यांचा सत्कार करण्याचा. माझ्या मते बरेच विद्यार्थी खाली बसले असते की जे आता 10च्या पिलो असते, म्हणजे 10वीपेक्षा खाली असते, 10वी 8वी 9वी, बरोबर आहे का? बरेच जण असतील तर ठीक. आता तुम्ही इथपर्यंत आला, इथून जाताना काय घेऊन जायचं हा विचार करून जा. पालकांनी देखील पाहून घ्या की आपल्या लेकरांना काय सांगायचं, त्याला कुठपर्यंत जायचा मार्ग दाखवायचा. क्लासेस ही प्रोसेस आहे आणि या प्रोसेसमध्ये काम करणारा शिवाजी वराड सरांसारखा एक माणूस, त्याची तळमळ एवढी जास्त असते. मी प्रत्यक्षाने पाहिलं, तालुका प्लेसला जिल्हास्तरीय नाही, चांगल्यातले चांगल्या फॅसिलिटी आणणारा माणूस आहे. फॅकल्टी असते, सिलेबस असेल, टीचिंग स्टाफ असेल, प्रत्येक गोष्ट असेल, ऑर्गनाइज असते. विद्यार्थी घडतो कधी, ज्यावेळेस घडवणारा खूप तळमळीचा असेल त्याच वेळेस विद्यार्थी घडतो. आमचे मित्र शिवाजी वराड सर त्याच तळमळीचा माणूस आहे. इथं एवढे लोक त्यांच्या प्रेमाखातर उपस्थित आहेत, त्याच्यामुळे कळून जातं की त्या माणसाने काय कमवलंय. तिथं JEE आस्पायरंट असते, म्हणजे ज्यांना आता JEE द्यायची असेल, ज्यांना आता नीट द्यायची असेल, बरोबर आहे. लेकराव विजय पवार सर आहे तिथं बसलेले, त्यांच्या कन्याने नीटमध्ये 705 मार्क घेतलेले, 705 मार्क्स नीटमध्ये 705. JEE मध्ये 97% आहे. पण असे तुम्हाला जे बनायचं असतं ना, आई वडिलांचा सन्मान वाढवण्यासाठी बनायचं असतं. मला एक सांगा, आज सरांना लेकराबद्दल त्या काय अभिमान असतो? कारण की लेकरं तुम्ही तर जे बसलेले असतात ना, तुम्ही आई वडिलांचे गुण फेडण्यासाठी बसलेले असतात. ज्याला कळतं ना की तुम्ही 11वी 12वी मध्ये काय करायला पाहिजे, मी म्हणतो साधं सरळ एकच शब्द लक्षात द्यायचा, मला माझ्या आई वडिलांचे गुण फेडायचे. गुण कसे फेडतात? ऋण फेडतात तुमच्या गुणांमधून. ऋण कसे फेडायचे तर आपण आपल्या गुणांमधून मार्क जे येतात ना, ते आई वडिलांचे ऋण फेडण्यासाठी असतात. तुमचा सन्मानासोबत तुमच्या आई वडिलांचा आत्मसन्मान जोडलेला असतो, तुमच्या मार्कांसोबत तुमच्या आई वडिलांचा सन्मान असतो. लेकराव काहीही करायचं पण प्रयत्न खूप चांगले करायचे की जेणेकरून तुमचे पुढच्या वर्षी तुम्ही इथे पाहिजे सत्कारायचे, तुमच्या आईने तुमच्यासोबत पाहिजे, त्यासाठी तुमचे प्रयत्न पाहिजे. जे JEE किंवा नीट करतात लेकराव, तुम्हाला एकच सल्ला असेल माझा, खूप चांगला सल्ला. मी JEEचं पाहतो पूर्णपणे, माझं इंग्लिश JEE साठी ट्रिमेंडस कॉम्पिटिशन आहे. कॉम्पिटिशन एवढी लेवलचं हाय गेलेलं आहे की पुढच्या वर्षी अजून वाढणार आहे. आतापासून मेहनत वाढवा. तुम्ही जेवढी चांगली मेहनत करता, पुण्याच्या नॉर्मल कॉलेजमध्ये जर जायचं असेल तुम्हाला, नॉर्मल कॉलेजमध्ये CS IT ENTC तरी 91-93% मिनिमम पाहिजे. मिनिमम नॉर्मल कॉलेज म्हणतो, टॉप मोस्ट तुम्ही विचार करू शकत नाही. बरं, आता आमच्या शिवाजी सरांचे तळमळ आहे, खूप चांगली तळमळ आहे. मी आमच्या खास शिवाजी सरांसाठी किंवा शाळा कोचिंग क्लासेससाठी एक लेकर तुमच्यापैकी जोही COEP लागेल, NIT लागेल, IIIT लागेल, IIT लागेल, मी माझ्यातर्फे त्याला लॅपटॉप देईन. तुम्ही किती जण पण लागा, काहीच प्रॉब्लेम नाही. तर मित्र आहे माझा, खूप चांगला मित्र आहे, त्याची तळमळ एवढी जास्त असते ना, आणि ना त्यांचं एक मत असतं, ते म्हणतात सर मला एवढ्या मतच लेकर घडवायचे. 100% बरोबर आहे. अरे असा घडवणारा माणूस जर तुमच्यासोबत उभा असेल, तुम्ही घडलंच पाहिजे. त्यांची तळमळ एका शिक्षकाबरोबर असते, पालकांची पण तळमळ दाखवतात. तुम्हाला ते पाल्य समजतात, ते पालक जसं ट्रीट करतात विद्यार्थ्यांना, गरज पाहिजे, ही तळमळ फार महत्वाची असते. फार नशिबान लोक आहेत तुम्ही, तुम्हाला असे सर भेटले. आता इथे बसलेले पैकी तुम्हाला एक साधा सरळ सांगतो, मी आणि शिवाजी सर दोघेही पवार सरांचे विद्यार्थी. आम्हाला घडवणारा खूप चांगला होता, कोणा बिघडलं. गुरु जेवढा चांगला असतो तेवढा शिष्य चांगला घडत जातो. त्यांनी एक वाक्य म्हणलं, माझ्याकडे विद्यार्थी बनला नाही तर सर पण मी ढुकून देणार नाही, हे पण फार महत्वाचं आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना आता एक वेळ असतं आपल्यापाशी, स्नॅपचॅट आले, भारी वेळ, तुमच्या खाली बघत होतो, नंतर इंस्टाग्राम असेल, वेळ असेल. हे ओपन कधी करायचं असतं माहिती का? ज्या दिवशी नावाच्या समोर तुमच्या डिग्री असेल, डॉक्टर, इंजिनियर असे वर्ड तुम्ही ज्यावेळेस लावतात ना, 100% ओपन करा. आणि पहिलं सरला फोन करून सांगितलं मी ओपन केलं, तुम्हालाच पहिली रिक्वेस्ट टाकावी.
आणि रिक्वेस्ट एक्सेप्ट करा. पण जर तुम्ही त्याच्या अगोदर जर ओपन करत असाल, लेकरं 11वी-12वीचं वर्ष संपलं, तुमचं आयुष्य संपून जातं. जे काही करायचं असतं या 2 वर्षात करायचं. 2 वर्षात काय कशासाठी करायचं? पूर्ण आयुष्यभरासाठी करायचं असतं. आज शिकल्या परत तुम्हाला त्रास शिल्लक राहणार नाही. एक साधा एक्झाम्पल देतो. मला एका संस्थेतर्फे एका कार्यक्रमाला बोलवलं होतं. तिथं सगळे स्पर्धा परीक्षेचे अभ्यास करणारे विद्यार्थी होते, मॅक्सिमम पोलीस भरती. मी 2 प्रश्न विचारले. तुम्हाला एक प्रश्न विचारला कळेल तर प्रश्नाचं उत्तर काय, म्हणजे त्यांना काय वाटतं असं. पहिला प्रश्न होता, म्हणजे तुम्ही सकाळी 4 वाजता उठून पळायला जाता? म्हणजे हो सर, दररोज. म्हणलं गुड. म्हणलं दिवसात अभ्यास किती वेळ करतात? म्हणजे 12 तास. म्हणलं व्हेरी गुड. बरं मग मला सांगा, म्हणलं 11 काय केलं? म्हणले सर इंस्टाग्राम बघत होतो, सर रील्स बघत होतो. म्हणलं चूक कळली का? म्हणलं हो. ज्या वयात घडायचं असतं त्या वयात बिघडायचं नसतं. अभ्यासाला पर्याय नाही, भविष्याला पर्याय नसतो. जो परिश्रम घेतो तोच पुढे असतो. यश आणि अपयशामधला फरक काय असतो? काय असं ते साधा सरळ फरक काय असेल तुमच्यामध्ये? प्रयत्न. यश आणि अपयशामधला फरक म्हणजे प्रयत्न असतो. जो चांगला प्रयत्न करतो तो यशस्वी असतो, जो कमी प्रयत्न करेल तो अपयशी असतो. आपल्याला यशाची बाजू पाहिजे असेल तर प्रयत्नाची बाजू तुमच्यासोबत पाहिजे. ज्याच्यासोबत प्रयत्नाची बाजू असेल, तुम्ही समजून घ्यायचं, तुम्ही आईवडिलांचा नाव फोटो करता. परिस्थितीची जाण पाहिजे. जाण असेल तर आणि ना कधी पण पाहायचं ना आईवडिलांकडे बघायचं. कोणताही काम आणि नंतर चुकीची गोष्ट तुम्हाला काही वाटलं ना, एक चुकीची गोष्ट मनात आली तर आईवडिलांचा विचार करा. परत माणसाचे विचार देखील येत नाही त्या चुकीच्या गोष्टीचा. या जगामध्ये देव आहे नाही आहे मी मान्य, म्हणजे ते असेल सगळेजण मानतात मान्य, पण आईवडील असतात ज्यांनी आपल्याला जन्म दिला, ज्यांनी आपल्यासाठी सर्वस्व करतात, त्यांच्या शब्दांचा मान ठेवायला शिकतात. आईवडिलांकडे गुरु असतात, गुरुच्या शब्दांचा मान ठेवायला शिकतात. लेकर आपल्याला आयुष्यात घेऊन जातात कोणत्याच गोष्टीची नसते. नीट करणाऱ्या, जयी करणाऱ्या, जे आता सत्कार समारंभासाठी आलेले सर्व विद्यार्थी, मेडिकल लागलेले, नंतर इंजिनिअरिंग लागलेले, काही जण आर्किटेक्चर लागले, सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन. तुम्ही आईवडिलांसहित आला आणि लेकरांमध्ये खाली बसले, काही जण नीटसाठी आहेत, काही जण जयीसाठी आहेत. पुढच्या वर्षी तुम्हाला तुमच्या आईवडिलांसोबत यायचं आहे. ज्यावेळेस त्यांचे सत्कार होते त्यांच्या आईवडिलांकडे बघा. मी नीट सांगतो, आईवडिलांकडे बघा. ज्यावेळेस तुम्ही आईवडिलांकडे बघता त्यावेळेस तुम्हाला कळेल मला माझ्या आईवडील तिथं घेऊन जायचंय. आणि ज्या दिवशी हे कळलं लेकरं, तुम्ही अभ्यासाच्या मार्गावरती पुढे गेला असता. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद आदरणीय केकांत सर. यानंतर या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक माननीय श्री प्राध्यापक विजयजी पवार सर, PTA राज्याध्यक्ष तथा संचालक उमाकिरण शैक्षणिक संकुल बीड तथा संचालक प्रोफेशनल ग्रुप ऑफ एज्युकेशन बीड, आणि हे सर्व जे यश मिळवले या यशासाठी मार्गदर्शक असणारे प्राध्यापक शिवाजी वराड सर यांचे गुरु माननीय श्री विजय पवार सर यांचं जोरदार टाळ्यामध्ये आपण स्वागत करावं. माननीय पवार सर यांना विनंती आपण आम्हाला मार्गदर्शन करावं. शारदा कोचिंग क्लासेसच्या यशवंतांचा हा जो सत्कार सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे. या सत्कार सोहळ्यासाठी उपस्थित विशेषतः महिला पालक, मला खरंच कमाल वाटली. इतक्या महिला पालक आपल्या मुलामुलींचं कौतुक पाहण्यासाठी किंवा त्यांना पुढील आयुष्यामध्ये प्रेरणा मिळवण्यासाठी एवढ्या दूर कार्यक्रमासाठी येतात आणि दाखवतात. खरंच आपल्या पालकत्वासमोर मी नतमस्तक होतो. आपल्या सर्वांना त्या ठिकाणी मी नमस्कार करतो आणि निश्चित तुमच्या पाल्याचं भवितव्य खूप उज्ज्वल आहे हे मला असं वाटतं सांगण्याची किंवा कोणी त्या ठिकाणी यावरती भाष्य करण्याची अजिबात गरज नाही. सध्या शिक्षणाविषयीचे जे काही प्रवाह वेगवेगळ्या ठिकाणी वाहत आहेत आणि त्याच्यावरती पालक वर्गातून विद्यार्थ्यांमधून या शिक्षण संस्थांचा आणि एकूण सिस्टमचं ॲनालिसिस करणारे जे मान्यवर असतात यांच्याकडून जे ॲनालिसिस होत आहे आणि त्यामध्ये निष्कर्ष काय काढला जातो की आजचा विद्यार्थी बिघडत चाललाय असा एक निष्कर्ष काढला जातो. आज का पालकांचं लक्ष नाही असा एक निष्कर्ष त्या ठिकाणी नॅशनल लेवलला काढला जातो. मला असं वाटतं याला छेद देण्याचं काम
गेवराईच्या पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी केलेले, त्यामुळं तुमच्या सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. कोचिंग क्लासेसचा कार्यक्रम म्हटल्याच्या नंतर बऱ्याच वेळा त्या ठिकाणी शिक्षण व्यवस्थेमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी काम करणारी लोक त्यामध्ये असतात. जसं आता माझ्या आधी जगदाळे सरांनी त्यांचं मनोगत व्यक्त केलं. 30-35 वर्षापासून एका रेप्युटेड संस्थेचा मुख्याध्यापक म्हणून काम करण्यात आणि मागील काही वर्षापासून शिक्षण क्षेत्रामध्ये जी पूरक व्यवस्था म्हणून निर्माण झालेली व्यवस्था आहे कोचिंग क्लासेस. या व्यवस्थेमध्ये मागच्या 5-6 वर्षामध्ये वेगवेगळे ज्या एका विद्यार्थ्यांना खूप उल्लेखनीय असं काम केलेलं आहे तो माझा विद्यार्थी शिवाजी कराड. मला असं वाटतं भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये मुख्य शिक्षण व्यवस्था, पूरक शिक्षण व्यवस्था याच्यामध्ये क्लासेस होताना आम्हाला दिसतात. कोचिंग क्लासेसचं महाराष्ट्रातलं आमचं जे संघटन आहे या सगळ्यांच्या पुढाकाराने त्याचं त्या ठिकाणी अध्यक्षपद माझ्याकडे आहे. आणि भारतामध्ये आमचं कोचिंग फेडरेशन ऑफ इंडिया ज्यामध्ये 7 लाख कोचिंग क्लासेस आहेत त्याचे राष्ट्रीय उपाध्यक्षपद माझ्याकडे आहे. मी यासाठी सांगतोय, मागच्या महिन्यामध्ये मी गुजरातला मीटिंगसाठी गेलो होतो. गुजरातच्या कोचिंग क्लासेस इंडस्ट्रीचे अध्यक्ष सतीश शहा नावाचे ग्रस्त खूप चांगल्या पद्धतीने तिथं कोचिंग क्लासेस चालवतात. त्यांच्याबरोबर ज्यावेळी मी चर्चा केली त्यावेळी मी त्या दोन्ही व्यवस्था एकमेकांच्या हातामध्ये हात घालून, गुजराती माणूस हा व्यावसायिक आहे, व्यापारी आहे, बनी आहे, त्यामुळे त्याला बरोबर समजतं की काय कसं आणि कशा प्रकारे चालवायचं. या दोन्ही व्यवस्था एकमेकांच्या हातामध्ये हात घालून चालतात आणि त्यामुळे तिथल्या मुलांचा आजकालचा रिझल्ट जो आहे खूप चांगल्या पद्धतीने